की आपण बरंच वेळेला मी गणपती उपासक, मी देवी उपासक, मी स्वामी उपासक. अरे पण बाबा इथं अडकू नका. याच्या पुढे जी शक्ती आहे की दिसत नाही, पण ती अचाट शक्ती आहे की जशी अर्जुनाला दर्शन दिलेलं आहे, आईला दर्शन दिलेलं आहे, त्याप्रमाणे ते मोठं दर्शन जे आहे तिकडं तुम्ही जा. नमस्कार. स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू श्री शंकर महाराज आणि योगी हरिनाथ बाबा यांना नम्र अभिवादन करून आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. दिनांक 16 जुलै रोजी हरिनाथ कुठी इथे श्री सुधीर रानडे काका यांच्याबरोबर एक छोट्या सत्संगाचा योग आला होता आणि तो सत्संग जो झाला होता तो साधारण 17 जुलैला देऊळ गाथा या चॅनलच्या द्वारा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. आता माझ्याबरोबर आहेत ते सुधीर रानडे काका, त्यांचे बाबा म्हणजे परमपूज्य ज्ञाननाथजी रानडे. त्यांना सद्गुरू श्री शंकर महाराजांचा सुमारे 12 वर्ष सहवास लाभला. म्हणजे त्यांच्या तरुणपणात ते महाराजांबरोबर इतकी वर्ष होते आणि महाराजांच्या ज्या अनेक शंकर लीला झाल्या त्या मेंदळेवाड्यात झाल्या किंवा यल्लूबाई मानेंच्या वाड्यात झाल्या किंवा ढेकणे मामांच्या घरी झाल्या, त्या असंख्य प्रसंगात ते साक्षीत्वानं उपस्थित होते आणि महाराजांच्या समाधीचा जो प्रसंग आहे तिथेही ज्ञाननाथजींची खूप उपस्थिती होती. तर आता लोकांना जाणून घ्यायचंय की ज्ञाननाथजींनी हे जे महाराजांच्या बरोबर एवढा कालखंड व्यतीत केलेला आहे, तर खरंच महाराज कसे होते? तर काका नमस्कार. नमस्कार. पहिला एक प्रश्न आहे की ज्ञाननाथजींची जी भेट शंकर महाराजांच्या बरोबर मेंदळेवाड्यात झाली, तो तर प्रसंग खूप पुस्तकांमध्ये दिलेला आहे. तर ज्ञाननाथजींनी जेव्हा शंकर महाराजांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न पडला की यांना नेमकं मी महाराज का म्हणू? कारण महाराज असं म्हणवणारी बरेच काही बाह्य गोष्टी तिथे नव्हत्या. म्हणजे गंध नव्हतं कपाळाला, गळ्यात माळ नव्हती किंवा पुढे मागे असा जीजी करणारा शिष्यगण नव्हता. तर त्यांना जो प्रश्न पडला, तर मला असं वाटतंय का हल्ली खूप जणांना हा प्रश्न आहेच, कारण कित्येक जण हे महाराजांच्या बाह्य रूपातच अजून अडकलेले आहेत. तर त्या ओघाने तुम्ही काही सांगू शकाल का? बरोबर आहे. शिवगोरक्ष सिद्ध आदेश की आता हे जे आम्ही सांगतोय हे आम्ही तर प्रत्यक्ष कोणी बघितले नाहीये, परंतु जे वडिलांकडनं किंवा आम्ही बरेच वेळेला डॉक्टर धनेश्वरांच्या, उपळेकरांच्या किंवा लहानपणी ताईसाहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलोय आणि त्या याच्यातनं आम्हाला काय थेंब जे मिळाले त्या याच्यातनं आम्ही तुम्हाला हे सांगतोय आणि काही वाचनामुळे सांगतोय. त्यामुळं महाराजांचं जे वय होतं ते त्यावेळेला 14-15 वय होतं. पुण्यात आल्यानंतर ते आले आणि पहिली दीक्षा त्यांनी नाथ पंथाची हरिनाथजी, परमपूज्य योगी हरिनाथजी यांच्याकडनं नाथ दीक्षा घेतली. त्यानंतर योगिक सर्व हरिनाथजींची त्यांच्याकडनं पूर्ण अभ्यास करून घेतला की त्यांना अनपानशिला पर्वतावर त्यांना दीक्षा दिली, 64 योगिनींचं दर्शन दिलं. त्यानंतर त्यांना आईसाहेबांची उपासना करायला सांगितली, शहाबरी विद्येची उपासना करायला सांगितली, परंतु त्याचा वापर आपल्यासाठी करायचा नाही, जगाच्या हितासाठी करायचा. आपल्याला सिद्धी प्राप्त झाल्या तरी या जगाकरता सिद्धी प्राप्त होतात, आपल्याकरता त्याचा वापर कधी करायचा नाही हे स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे त्यांना त्या गोष्टी झाल्या होत्या. त्याचा प्रयोग त्यांनी कधी स्वतः करता या लोकांनी, डॉक्टर धनेश्वर काय, ज्ञाननाथजी काय आणि उपळेकर यांनी कधी स्वतःसाठी त्याचा वापर केला नाही. बरेच वेळेला आम्हाला घरात रेशन सोडावं लागायचं, आम्हाला कपडा माहीत नव्हता एक हाफचड्डीशिवाय, परंतु या परिस्थितीतून आम्हाला काढलं त्यांनी बाहेर आणि त्याच्यातून केलं. त्याप्रमाणे बरीच लोक आपण जर बघितलं तर बाह्य भागामध्ये अडकतात, बाह्य भागात अडकतात. की जसं मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की आपण बरेच वेळेला मी गणपती उपासक, मी देवी उपासक,
मी स्वामी उपासक. अरे पण बाबा इथं अडकू नका. याच्या पुढे जी शक्ती आहे की दिसत नाहीये, दिसत नाही, पण ती अचाट शक्ती आहे की जशी अर्जुनाला दर्शन दिलेलं आहे, आईला दर्शन दिलेलं आहे, त्याप्रमाणे ते मोठं दर्शन जे आहे तिकडं तुम्ही जा. ह्याच्यात अडकू नका. ही दारं आहेत तुमच्या आत जायची, तर दारानच तुम्ही लटकून बसू नका की मी हे करेन, मी ते करेन. त्याचप्रमाणे जर विचार केला तर शंकर महाराज किंवा हे उपळेकर महाराज काय, स्वामी काय, ही अतिशय हाय व्होल्टेजची मंडळी आहेत. ही जग कल्याणाकरता खालच्या पट्टीमध्ये आपल्याकरता जसं ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज आपण कमी करतो, फार अगदी 110 पर्यंत आणतो, तसे कमी करून करत आपल्याच करता या जग कार्य करता जगात आलेले आहेत. त्यामुळे ती लोक बाह्य स्वरूप आपल्या जवळ त्रास देऊ नये किंवा आपल्याला ह्या आपल्याजवळ राहतोय का नाही ही परीक्षा बघण्याकरता हे बाह्य स्थितीत असं असतं. गजानन महाराज जेव्हा पहिले भेटले त्यावेळेला पाटलांना भेटले, काय अवस्था होती ते तिथे जेवत होते उष्ट्या पत्रावळीवर. कोणी म्हणेल काय आहे. त्यामुळे शंकर महाराज पहिले दिसायचे ते वेडा आहे, दारुडा आहे, 8 ठिकाणी वाकडा आहे. अशा परिस्थितीतून लोक बाह्य बघायचे. दाढी वाढलेली आहे, डोळे असे ताटलेले आहेत. त्यामुळे लोकांना बाह्य काय म्हणायचे की हा महाराज कसं काय, महाराज म्हणजे कशा चकाचक पाहिजे, व्यवस्थित, हे कपणे, सगळीकडे अंगठ्या, ही कडी हातामध्ये, असं म्हणजे महाराज. हे लोकांच्या मनावर बिंबवलं गेलेलं आहे. परंतु खरे जे सिद्ध पुरुष असतात ते आपण ओळखू शकत नाही. त्यांच्या अंतरंगात घुसल्याशिवाय किंवा त्यांच्या सहवासात गेल्याशिवाय आपण घेऊ. आणि सहजासहजी ही लोक आपल्याला जवळ येऊन देत नाहीत. हे कुठं काठ्या मारतील, शिव्या देतील, दगड मारतील की तुम्ही जाऊ, पण त्यातनं फटके खाऊन तुम्ही गेलात ना की तुम्ही टिकलात. त्यामुळे हे आपल्या परीक्षा बघत असतात. आता काका, त्या ओघानेचा दुसरा प्रश्न आहे की ज्ञाननाथजींनी ही 12 वर्ष महाराजांच्या बरोबर काढली किंवा खूप घटनांमध्ये ते साक्षीत्वानं उपस्थित होते, तर एक म्हणजे सद्गुरू श्री शंकर महाराजांना एक भक्ती किंवा सेवा म्हणजे नेमकं काय अपेक्षित होतं? कारण हल्ली प्रत्येकानं खूप अवडंबर माजवलंय की ठीक आहे, म्हणजे नामजप, पारायण वगैरे आपण सगळं करतो, पण एक खूप त्याची प्रसिद्धी मिळवायची किंवा मी इतकं करतो, मी तितकं करतो. पण ज्ञाननाथजी रानडे काय किंवा डॉक्टर धनेश्वर काय यांच्याही पुस्तकात मी वाचलं की यांना एवढ्या अफाट सिद्धी किंवा महाराजांनी इतकं भरभरून दिलं, पण त्याचं त्यांनी कधीही अवडंबर माजवलं नाही. तर त्यामुळे ज्ञाननाथजींना पण काही अनुभव होते, तुमच्या आईला पण काही अनुभव महाराजांचे होते, तर त्या ओघाने तुम्ही काय सांगू शकाल? मुळामध्ये महाराजांना हे बाह्य उपदेश आहे हे अजिबात पटायचे नाहीत. की एखादा सिद्धी मिळालेला असेल, महाराज ओळखून असायचे की तो किती सिद्धीमध्ये पारंगत आहे. आणि तो प्रयोग एकदा डॉक्टरांवरही झाला होता की डॉक्टर ज्या वेळेला महाराजांना भेटायला मेंदळवाड्यात आले होते तेव्हा एक नाथपंथीय सिद्ध सत्पुरुष खाली आले होते आणि त्यांना सिद्धीचा अहंकार होता की मला सिद्धी, म्हणून त्यांनी खालनं प्रयोग चालू केले. पण डॉक्टर इतके पोचलेले, नुसतं डॉक्टरने असा हुंकार दिला, हुंकार दिल्याबरोबर त्याच्या खाली लक्षात आलं की गडबड आहे. त्याच्या अहंकाराच्या फडावर पाय बसला, त्याच्यामुळे तो चरफडत वर आला. महाराजांना म्हटलं काय की तुम्ही असं कसं हे करता, हे माहिती. तेव्हा महाराज म्हटले तू कोणाच्या नादी लागतोयस, तुझी आता तात्पुरती सिद्धी त्यांनी बंद केलेली आहे, तुझी कायमस्वरूपी सिद्धी बंद करतील ते. हा साधा सुद्धा माणूस नाहीये, हा सिद्ध पुरुष आहे. आणि हा साधा सुद्धा नुसता सिद्ध पुरुष नाही आत्ताचा, हा 800 वर्षापूर्वीचा सिद्ध पुरुष आहे. अच्छा, हो, नाथपंथाची परंपरा होती. की ही नाथपंथाची परंपरा आहे की आत्ता तू याला बघू नकोस, हे मागची पुस्तक पानं तुला माहित नाहीये की याला प्रत्यक्ष गहिनीनाथांनी दीक्षा दिलेली आहे.
आणि त्याची म्हणजे शंकर महाराज ज्या वेळेला नगरला घेऊन गेले होते दाखवायला धनेश्वरांना, त्यावेळेला प्रत्येक गुहा दाखवल्या. त्या गुहेमध्ये महाराजांनी दाखवलं की इथं गहिनीनाथ बसायचे आणि इथं त्यांचे सिद्ध बसायचे आणि या सिद्धामधलं तू आहेस. तेव्हा ते म्हणले काय? हो म्हणले बघ. मग त्यावेळेला बघतो म्हणले मी, म्हणून ते प्रत्येक दगडावर बसून बघत होते. आणि ज्या वेळेला खून पटली की महाराज हा माझा आकार आहे आणि इथं मला त्या ह्याच्यात ते गेले. आणि त्यावेळेला म्हणले कळलं का तुला काय ते, की तू आता मेहरबाबांकडे जात होता, ते तुला म्हणले तू माझा मित्र आहेस, गुरु मी तुझा नाही. मी सुद्धा तुला म्हटलं तू माझा मुलासारखा आहेस काय, पण मी तुझा गुरु नाही, तुझा गुरु वेगळा आहे. ते तुला कळलं आता. ही परंपरा तेव्हापासूनची, पण कुठेही त्यांनी हे दाखवून दिलेलं नाही बाह्य ह्याच्यात. त्याच्यामध्ये ही मंडळी बाह्य स्वरूपात ओळखू येत नाही. जेव्हा त्यांच्या अंतरंगात तुम्ही घुसाल की त्याच वेळेला तुमच्या लक्षात येईल की हे काय पोचलेली मंडळी आहेत. ज्ञानाची तुम्हाला बाहेरून काही कळणार नाही, परंतु पूर्ण सिद्ध पुरुष होते. सगळ्या सिद्धी त्यांना पारंगत होत्या, सगळं येत होते, पण नॉर्मल आपल्यासारखे त्या आपल्यात वावरायचे. आमच्या बरोबर सिनेमाला यायचे, चेष्टा मस्करी करायचे, सगळ्या कार्यक्रमात असायचे. परंतु ज्या वेळेला आपण जाऊन बसू तिथं प्रवचनाला की सुरुवात व्हायची, हो महाराज म्हणलं आता आपण सिनेमा बघून आलो, म्हणलं आम्ही दोघे शोले पिक्चर बघून आलो, नंतर तुमचा तो राज कपूरचा तो पिक्चर बघून आलो. आणि म्हणलं लगेच तुम्ही इतकं की ते म्हणले एकदा झटकले की लगेच संपलं, पान पलटी झालं म्हणले, एकदा वरची पिन लागली की संपलं म्हणले. त्यामुळे आम्हाला वाचन बिचन काही नाही, एकदा चालू झालं की चालू झालं. त्यामुळे बाह्यदृष्टी दिसले ते त्यांच्या अंतरंग हे आत गेल्याशिवाय कळत नाही. म्हणून वडील म्हणून सुद्धा आम्ही आनंद भोगलाय त्यांचा, पण गुरु म्हणून पण आनंद भोगलाय. त्यामुळे आम्हाला त्यांची जी भेट झाली ती गुरु म्हणून आम्ही वेगळं बघतो. म्हणजे जे ज्ञाननाथजींनी पुस्तकांमध्ये लिहिलंय की हरिनाथ बाबा आणि सद्गुरू श्री शंकर महाराज या दोन सिद्ध पुरुषांनी माझं जीवन घडवलं. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ हे कुठेही काही सोडू नका असं सांगितलं नाही, की दोन्ही गोष्टी तुम्ही हातात हात घालून करा. हे सर्वार्थाने दिसून येतं या सगळ्या. की ज्या वेळेला शंकर महाराजांची त्यांची गाठ झाली त्यावेळेला यांना पाहिलं रे काय म्हणले, आईला म्हणले अगं हा महाराज कुठला आहे, हा वाकडे तिकडे आहे, दारू पितो, याला कसा महाराज म्हणू. ते म्हणले थांब तू येत राहा, त्याशिवाय तुला कळणार नाही. हरिनाथजींकडे गेले. हरिनाथजींना म्हणले मी गेलो होतो, पण काय ते महाराज म्हणले मला काय ते महाराज वाटले नाही. तुम्ही गळ्यात शैलशृंगी धुना हे ते बाह्यदृष्टी आहात, कानात कुंडल आहे, तसे म्हणले ते काहीच नाहीये. ते हसले बघून. ते म्हणले अजून तुला त्यांचं रूप कळलेलं नाहीये आणि मी तुला तिथं का पाठवलं तर अजून मडकं कच्चं आहे, ते पक्क तिथं होईल, ते सोनाराने कान टोचावे लागतात हे वाक्य आहे. त्यामुळे तू जा तिथं म्हणले, पुढचं तुझं सगळं तिथं आहे. मी जेवढं जसं शिक्षक एखादा पहिलीचा पहिली शिकवतो, दुसरीचं दुसरी, एकच विषय 10वी पर्यंत एक शिक्षक नाही शिकवत, तसं म्हणले नाथपंथामध्ये जसे आपले 5 गुरु आणि 5 परंपरा आहेत, आपल्या 5 दीक्षा आहेत, 5 गुरु आहेत, तसे त्याच्यामध्ये सुद्धा हे पुढच्या शिक्षणाकरता तुला तिकडे जावं लागेल. आणि मग ज्या वेळेला 3-4 वेळेला जेव्हा गेले त्यावेळेला महाराजांनी त्यांची सुद्धा परीक्षा बघितली की तुझ्या गुरुकडे काय लंगोटी लावून बसलाय, तो काय करणार आहे, तुला काय देणार आहे. त्यामुळे चिडून ते तिकडे गेले होते की असं गुरु माझ्या गुरुला का बोलतो. म्हणजे गुरु सुद्धा मला एवढी तळमळ त्यांची होती की माझ्या गुरुला कोणी कमी म्हणता कामा नाही. मग ज्या वेळेला शंकर महाराजांनी जवळ घेतलं आणि जवळ घेऊन पाठीवर हात मारला आणि हात मारून फटका देऊन जवळ घेतलं, मिठी मारली, तिथंच त्यांची पूर्ण त्यांच्यावर कृपा झाली आणि ते बदलले गेले. आणि तेव्हापासून जे महाराजांबरोबर राहिले ते अगदी समाधी घेईपर्यंत महाराजांनी त्यांनी महाराजांना सोडलं नाही. की महाराजांचं काय अंतरंग आहे. महाराजांनी भरपूर परीक्षा त्यांच्या बघितल्या. मागे मी सांगितलं की ते मानेवर बसून खांद्यावर बसून घेऊन जायचे. त्यावेळेला मागच्या याच्यात की आमचे वडील
राहणीमान उत्तम असायचं त्यांचं. गॅबर्डिन पॅन्ट बिन शर्ट बीट खटाखट कोट घालायचे. ते महाराज मुद्दाम मातीचे पाय चोळायचे अंगाला की बाबा चिडतोय का नाही, का खाली उतरतो का नाही. महाराज शांत असायचे. काय करायचं ते करा. केस वीस करायचे, धरायचे, काय करायचं ते करा, तुम्हाला जाऊन मी येतोय. हे उद्योग करायचे ते बसल्या बसल्या. काय असायचे, परीक्षा बघतात ही लोक. आमच्या इथं दादा बरेच वेळेला एकाला आलं ते त्याला तार दिवशी बोलायचे. मी म्हणतो दादा काय वगैरे राहतोय का बघू. आणि त्यांचं एक ते म्हणले ज्याच्याशी मी प्रेमाने जास्त बोलतो ना त्या आत मी त्याच्यावर खूप चिडलेला असतो, कारण तो टिकणार नाही मला माहिती. पण जो राहणार असून ज्याच्यावर चिडतो मी, हाणतो मारतो, तो 100% टिकतो. पडके खाऊ. तशा यांच्या परीक्षा आहेत. ह्या परीक्षा खूप महत्वाच्या. आता काका एक प्रसंग तुम्ही मला खूप वेळा सांगितलाय की श्री ढेकणे मामांच्या घरी घडलेला आणि तुमच्या आईला जो आलेला प्रत्यक्ष अनुभव सद्गुरू श्री शंकर महाराजांचा की दुर्गाष्टमीच्या दिवशी त्यांना आंघोळ घालायला सांगितली. तर तो तर तुम्ही इथेच सांगा, पण त्या ओघाने असा पण एक प्रश्न आहे की महाराजांचं जे सिगारेट पिणं आणि दारू पण पिणं याचे खूप जण नक्कल करतात की केवळ ते करतो म्हणून आम्ही महाराज आहोत असं दर्शवण्याचा काही जण प्रयत्न करतात. तर त्या दृष्टीनं पण एक तुम्ही मला त्याचा आध्यात्मिक अर्थ सांगितला होता, तर ती घटना आणि ते सांगाल का. माझ्या कशी आहे की नक्कल करावी, जरूर नक्कल करावी, पण ती नक्कल करता करता त्याच्यामध्ये इतकं झोकून द्यावं की ते नक्कल करता करता एकरूप झालं पाहिजे. तुम्ही सिनेमा नाटकातले जे नट बघता ते त्या भूमिकेशी एवढे एकरूप होतात, एवढे एकरूप होतात की काही वेळेला कळत नाही आपल्याला की प्रत्यक्ष शिवाजीच्या भूमिकेत ते जातात. एखादं वाईट काम करणारा असेल तो त्या भूमिकेत एवढं होतो की लोक बाहेर आले तर त्याला दगड मारतात. ही त्याची कामाची पावती आहे की तो उत्तम काम एवढं केलं, एकरूप झाला. तसं आपण सुद्धा आपल्या गुरुशी एवढं निगडीत झालं पाहिजे, एवढं निगडीत झालं पाहिजे की त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. म्हणून नाथपंथामध्ये सुद्धा म्हणतात की कौन बडा कौन बडा, गोरख के आगळे मच्छिंद्र खडा. कौन बडा मच्छिंद्र आगे गोरख खडा. की एवढे ते एकरूप झाले की त्यांच्यामध्ये काही पुढे भाग राहत नाही. म्हणून नक्कल जरूर करावी, पण नक्कल एवढी झाली पाहिजे की आपण त्याच्यात एकरूपच व्हायला पाहिजे, वेगळं पाहिजे, तरच नक्कल करावी, नाही तर करू नये. आणि त्यातून तुम्ही वाईट मार्गाला जाता. आम्ही आईला सुद्धा आमच्या विचारायचो की आई अगं महाराज सिगरेट ओढायचे, ते खरं ओढायचे का. तेव्हा आईने आमच्या सांगितलं की नाही अरे म्हणले, सिगरेट त्यांना स्वतः ते मागायचे नाहीत. जे माहितगार लोक होते ते महाराज वरच्या पट्टीत असायचे, 4थ्या 5व्या पट्टीमध्ये, ते आपल्याशी खाली बोलण्यात यावेत आणि आपल्याला त्यांच्याकडनं काहीतरी समजावं म्हणून कोणतरी सिगरेट पेटून द्यायचं. आणि त्या याच्यात महाराज एखादा झुरका मारायचे. त्यांची ही बोट काळी पडली होती. आईने आमच्या सांगितलं, मी बघितलेलं आहे म्हटलं. पण एखादा झुरका ओढायचं नव्हते. मग ते म्हणायचे काय आहे. ते म्हटले की मला सिगरेट लागत नाही, लोक देतात, मी तेवढे आनंद भोगतो, संपलो. कारण त्याच्यात काय आहे, परंतु याच्यातून मी शिकवण देतो की धूर हा वर जातो, जाळ वर जातो. तुम्ही काडी पेटवा, उदबत्ती पेटवा, अशी धरली तरी जाळ वर जातो. तसं तुम्ही आध्यात्मिक उपासना करून तुम्ही वर जा, धुराप्रमाणे तुम्ही वर जा. त्याप्रमाणे सिगरेट हे त्यांचं फक्त दाखवणं होतं. दारूमध्ये काय, दारू पचवणं हे त्यांचे क्षुल्लक गोष्ट आहे, क्षुल्लक गोष्ट आहे. आमच्या आईच्या याच्यात घडलेली गोष्ट आहे की ज्या वेळेला आमची आई गेली ढेकणे मामींकडं तेव्हा अष्टमी होती, काली अष्टमी होती.
आणि त्यावेळेला आई म्हणली की महाराज दर्शन घेतलं, सगळं झालं, आणि तू थांब म्हणले, आज कालीची अष्टमी, आज पूजा करायची. तर तिला तर काय, तेही वयाने तसे लहान होते, ठीक आहे म्हणले, थांबते, तर तुम्हाला आंघोळ घाल. तर मामी म्हणले, अहो महाराज तुम्ही 6, 6.5, 7 फूट, ती 4 फूट, तुम्हाला कशी आंघोळ घालेल. आणि आई म्हणली, महाराज मी कशी आंघोळ घालू तुम्हाला, तुमची हाईट माझी पूर्ण आहे का. ते म्हणले नाही, आज तूच आंघोळ घालायची. म्हणून नाही हो करता करता मामीनी बाथरूम मध्ये गरम पाणी काढलं, धोत्राचे ओचे बनवून तिथं ठेवले, आणि आईला म्हणलं बाई आता हात तर घालतो. म्हणून आई आंघोळ घालायला मोरीमध्ये गेली, आंघोळ घालत होती आई, तर महाराज वय वर्ष 8 सारखे होते, लहान मुलाच्या हावभावेत होते. आता लोक म्हणतील की 8 वर्षाचे लहान हावभाव म्हणजे काय, तर ते काय लहान झाले नाहीत, आणि त्यांना लहान मोठं होणं काही फरक पडत नाही, परंतु निरागस अवस्था होती. लहान मुलाची जशी अवस्था असते की स्पर्श काहीच नाही, तशी निरागस अवस्था होती. त्या अवस्थेत तिने आंघोळ घातली, आणि तो स्पर्श हा तिच्या आयुष्यात भेटला. सगळी झाली, आंघोळ झाली, अंग पुसले त्यांनी. आईने त्यावर कांबळं होतं मामींच्या इथं, नेहमी पासायचे ते कांबळं झटकलं, अंतरलं. एक मळकी उशी होती, ती आतरली ठेवली, आणि आंघोळ करून बसले. ती म्हणली आता पूजा म्हणजे महाराज कुठे देवीला गंध बिंद लावतील, काय करतील, यांची कसली पूजा. अहो ते एवढ्या वर पोहोचलेले, त्यांना अशी बाह्यात कधी सोळं लावून पूजाची गरज आहे का. सोळच कमी पडेल तिथं. त्यामुळे शेवटी त्यांनी हे घेतलं, कुंकू हातातनं काढलं. अच्छा. कुंकू हातातनं काढून आईच्या कपाळाला लावलं, आणि घे म्हणले दारूची बाटली. आता म्हणले दारूची बाटली काढली, ग्लास ओत म्हणले, हिने ओतली बाटली. ओतल्यावर म्हणले आज कालीची पूजा, आज तूच कालीची पूजा म्हणले, तूच. म्हणून आईने आता झटकून अंतून टाकले, आणि उशी खालनं तलवार काढली त्यांनी, आणि तलवार काढून जीभ एवढी लांब केली, त्यातनं रक्ताळलेलं होतं ते. घे म्हणले कालीचं दर्शन. आईला प्रत्यक्ष कालीचं दर्शन त्यांनी दिले. आता तलवार कुठनं काढली. आता म्हणले बस. आई तर आवाज झाली बघून सगळी, आणि त्यांच्या हातनं कुंकू लागलेलं कपाळाला, आणि ते झाल्यानंतर बसले, आणि आता म्हणले पूजा आहे तर तू दारू प्यायला पाहिजे. ती म्हणली महाराज आत्तापर्यंत ऐकलं, पण दारू काय पिणार नाही. आतापर्यंत सगळं ऐकलं तुमचं, दारू बिरू पिणार. मामी म्हणलं काय त्या मुलीच्या मागे लागलात तुम्ही, ती बिचारी आपली करते तर तुम्ही काय. ते म्हणले तू गपस, आज पूजा आहे तिची, आज काय. अक्षरशः दोघांची उज्जत झाली. शेवटी नाही हो करता ग्लास हातात दिला त्यांनी. ग्लास त्यांनी तोंडा लावस तर दारूचा भपका वास, रडत रडत तिने ग्लास तोंडा लावला. तोंडा लावलं, पहिला गोड घेतल्याबरोबर ते वाळ्याचं पाणी होतं, वाळ्याचं सरबत होतं. हा अनुभव आमच्या घरात आईला आलेला आहे. मग दारूचं वाळ्याचं सरबत करण्याची ताकद होती त्यांची, ही ताकद आपल्यात कोणात आहेत का. तर दारूला हात लावावा आणि त्यांना प्रसाद दाखवा. बरोबर. ही ताकद त्यांची होती. त्यामुळे त्यांची नक्कल करायला जाऊ नये. ही नक्कल आपल्याला महागात पडते. त्यामुळे आता बरेच लोकांनी तिथल्या खूप चांगलं केलं की तिथं आल्या मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप होतं. हॉस्पिटलला काही वेळेला प्रसाद वाटप जातो. तिथं सुद्धा चांगले चांगले हे घडतात. तिथं लोकांना अनुभव चांगले येतात. खूप चांगले करतात ते आता, म्हणजे बरेच प्रमाणात हे करतात. परंतु लोकांनी गेलं तिथं फसवू नये त्यांना ना आपल्याला, की शंकर महाराज माझ्याशी बोलतात. शंकर महाराज सगळ्यांचे, आणि ते कुठं काय करतील काही सांगता येत नाही. पण सत्य काय हे ओळखून तुम्ही हे करा. त्या अहंकारात तुम्ही अडकू नका. अहंकारात अडकू नका तुम्ही, आणि स्वतःची फसवणूक करू नका.
नाही तर आहेत काही मंडळी, कोणी सूर्याकडे बघतात, कोणी इकडे तिकडे बघतात, कोणी, परंतु आपण आपल्याला फसवतो, यातून काही मिळणार नाही. महाराज तिथे बसलेच आहेत, परंतु आपण आपल्याला फसवतो, ती फसवणूक करून घेऊ नका. म्हणून अहंकाराच्या मागे लागताना सुद्धा डॉक्टरांच्या याच्यात सुद्धा अनुभव लिहिलेला आहे त्यांच्या चिरंजीवांनी, की डॉक्टरांना सगळ्या सिद्धी महाराजांनी दिलेल्या होत्या. रामकाठी म्हणून सुद्धा सिद्धी त्यांना दिली. फकीराच्या अवस्थेत दर्शन झालं त्यावेळेला औदुंबरातून महाराज बाहेर आले. त्यावेळेला महाराज म्हणताना मग फकीर अवस्थेत आले, मारुतीचं दर्शन दिलं त्यांना प्रत्यक्ष महाराजांना. मग पुन्हा गायब झाले. पुन्हा दौंडमध्ये त्यांना भेटले स्टेशन मास्टरच्या घरी. तेव्हाही ते म्हणले हे कुठले महाराज आले, आणि घरी जाऊन बघते तर तेच महाराज अनुभव. आतली परीक्षा त्यांची महाराजांनी डॉक्टर झाल्यावर डॉक्टरांची परीक्षा घेतली, की तुझी तयारी किती, की तू सांग मला की रेझोन्स किती असतात, किंवा आतल्या शरीर रचना रासायनिक काय असते, हे सगळं विचारल्यावर त्यावेळेला तुमच्या याची काही एवढी ही नव्हती डॉक्टरीची याची, की गुणसूत्राचा अभ्यास किंवा हे नव्हता, त्यावरती तुटपुंज होता. तेव्हा महाराजांनी डॉक्टरांना दिव्य दृष्टी दिली, आणि दिव्य दृष्टी देऊन शरीरामध्ये काय घटना घडतेत रासायनिक आणि केंद्र सूक्ष्म कुठं कुठे आहेत ही सगळी डॉक्टरांना दाखवली. आणि मग डॉक्टर अवाक झाले की नाही हे वेगळं काम आहे. आणि मग त्यांचा विश्वास बसला की साधं सुधं काम नाहीये, हे सगळ्याच्या पलीकडचं आहे. की महाराजांना सर्व भाषा येत होत्या. डॉक्टर म्हणले महाराज तुम्ही इंग्रजी बोलता, ते म्हणले त्या तत्वाच्या पलीकडे गेलं की भाषा तिथनं उत्पन्न झाल्यात, त्यामुळे आम्हाला कुठलीही भाषा बोलायला काहीच अडचण नाही. डॉक्टरांना अहंकार झाला, ती गोष्ट मी सांगितली. हो, ती बाळकृष्ण, प्रत्यक्ष बाळकृष्ण, की या सिद्धीमुळे बाळकृष्ण त्यांच्याशी बोलायचा. मूर्ती होती मातीची त्यांच्या इथं बाळकृष्णाची, देवालयात पुस्तकात दिलंय महाराज. त्यावेळेला तिथं तो बाळकृष्ण बोलायचा त्यांच्याशी. हे नैवेद्य दाखवलं तर नैवेद्य खायचा तो. हे झालं. ते म्हणले असं कसं होतंय, त्यांची चिखच प्रवृत्ती की आपण डॉक्टर शेवटी हे आपलं भासमान होत नाहीये ना, तर याचं आपल्याला हे काहीतरी मिळालं पाहिजे. कारण सिद्धी प्राप्त झाली त्याचे अहंकार होऊ नये, म्हणून त्यांनी एकदा सांगितलं की याच हे आपल्याला मिळालं पाहिजे, की कृष्ण येतोय, बोलायचं, गप्पा मारायचं त्यांच्याशी, खायचं त्यांच्या हातचं. आणि हे झाल्यावर ते म्हणले नाही हे कळलं पाहिजे आपल्याला, म्हणून एकदा नैवेद्य दाखवला. नैवेद्य तिथला कृष्णाने खाल्ला, आणि संशय नको म्हणून खून म्हणून सोन्याची बांगडी कड कृष्णाने त्यांच्या तामणात ठेवलं होतं. ते बघितल्यावर महाराज म्हणले नाही आपल्याशी बोलतो, खरं आहे आपलं, पण हा सुद्धा अहंकार होईल आपल्याला. म्हणून महाराजांनी गोपाळ कृष्णाची मूर्ती फोडली डॉक्टरांनी, आणि ती खिडकीतून बाहेर फेकून दिली. त्यावेळेला महाराज तिथे होते उभे. महाराज टाळ्या वाजवून नाचत होते की डॉक्टरचा देव मेला, संपला. तेव्हा ते त्यांना म्हणले की बरोबर आहे महाराज, माझा देव संपला, माझा देव मेला, पण अहंकार मेला माझा. त्यातनं ते बाहेर पडले, अडकले नाही. तसं लोकांनी सुद्धा घेतलं पाहिजे की लोकांना जास्त करून अंगात येणं, सिद्धी प्राप्त होणं. नाथपंथ म्हणजे सिद्धी सगळ्या. हे केलं की सोनं होतं, हे केलं की पैसे निघतात, पण या तात्पुरत्या आहेत, या टिकणाऱ्या नाहीत. किंवा काका त्या संदर्भात अजून पण असे बरेच वेळेला मला वाटतं हल्ली सोशल मीडिया इतकं ऍक्टिव्ह झालेलं आहे की त्यामध्ये असे खूप लोक म्हणतात की ठीक आहे स्वामी माझ्याशी बोलतात, महाराज माझ्याशी बोलतात. मला वाटतं ते प्रत्येकाशीच बोलतात, हे प्रत्येकाला ओळखता आलं पाहिजे आणि त्यांच्याशी कनेक्ट होता आलं पाहिजे. पण जेव्हा आपण ती प्रसिद्धी करतो की माझ्याशी तर बोलतातच, पण तुम्हाला जर त्यांच्याशी बोलायचं असेल तर तुम्ही माझ्या मार्फत जावा किंवा मी जे सांगतो तसं करा, तर काय होतं की काही सामान्य किंवा भोळे बाबडे भक्त
त्याच्यामुळे खूप गोंधळून जातात. त्यांची एक प्रकारे साधना चालू असते, काही साधना चालू असते किंवा महाराजांशी एक प्रकारे कनेक्शन प्रत्येकाचंच असतं, पण ते प्रत्येकाला ओळखता यायला पाहिजे असं मला वाटतं. मग ते त्या मोहात अडकतात की आपलं जाऊ दे, यांच्या मार्फत आपण स्वामींना भेटू शकतो का, आपण महाराजांना भेटू शकतो का, आणि मग सगळेच फसवणूक चालू होती की मग बघ तुला असं करायला सांगितलंय, तुला असं करायला सांगितलंय. तर ह्याबद्दल तुम्ही आता बोललाच, पण बरेच वेळा तुम्ही बोललेलं आहे की ज्ञाननाथजींचा पण महाराजांबरोबर समाधी झाल्यावर पण एक संवाद चालायचा. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता की म्हणजे जे म्हणतो की काही वेळेला हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे, तर मला असं वाटतं की हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं पण खूप गरजेचं आहे की त्यांना खरं खोटं यातला भेद ओळखता आला पाहिजे. मजा कशी आहे की ज्या सिद्धांनी हे दिलेलं आहे तो सिद्ध पुरुष किंवा गुरु हा सुद्धा त्या तोडीचा पाहिजे, आणि घेणारा शिष्य हा सुद्धा त्या तोडीचा पाहिजे, तर ते संधान बरोबर जमतं. नाहीतर एकमेकाची फसवणूक होते. आता आमच्या इथं नवरात्रामध्ये बऱ्याच लेडीजच्या अंगात यायचं, जवळजवळ 20 ते 25 लेडीज घुमायच्या. आता ह्या गोष्टी कशा आहेत की काही गोष्टी जसं आपण बघितलं की 10 दिवस आता गणपती आहेत, गणपती तुम्ही वाजवायला सुरुवात केली की अंगात एक आपल्या ऊर्जा येते की आपण ते नाचायला लागतो. म्हणजे अंगात येतं का नाही, ते स्पंदनामुळे निर्माण होणार आहे. आपली स्पंदनं, वाजवण्याची स्पंदनं ती एकत्र येऊन आपल्याला तसा भाव निर्माण होतो. त्याप्रमाणे एक नाचायला लागलं की दुसरी नाचायला लागते. मी वाईट म्हणत नाही, कोणावर मी बोलत नाही, परंतु हे मी बघितलंय की जे त्या अवस्थेत जाते किंवा ज्या बाईच्या अंगात येतं किंवा ज्या माणसाच्या अंगात महाराज येत असतील तर त्याच्या चाली रीती बोलीमध्ये फरक असतो. तो त्या अवस्थेतच गेलेला असतो. तो खालच्या अवस्थेत पट्टीत राहत नाही. यांचा टच झाल्यानंतर त्या घुमायच्या करायच्या. मग शेवटी दादांनी मजा बघितली, भ्रमरी शक्ती म्हणून होती. त्या दादाने आव्हान केलं आणि सांगितलं की यांना सगळ्यांना शांत कर. मग त्या लेडीज सगळ्या शांत झाल्या आणि शांत होऊन त्या लेडीजनं सांगितलं तुमच्या अंगात जर येत असेल तर तुम्ही त्या शक्तीला सांगा की माझ्या अंगात येऊन तू माझ्या शरीराचं डबडं करू नकोस, रेडिओ करू नकोस. माझ्यातर्फे लोकांचे प्रश्न उत्तर सोडतात पण त्यांचे निगेटिव्ह चार्जेस मला घ्यावे लागतात आणि तो परिणाम माझ्या शरीरावर घरावर होतो. तर त्यापेक्षा तुझं माझं प्रेम आहे तर तू माझ्याशी समोर येऊन बोल. अच्छा, म्हणजे माझ्या शरीरात नाही तर समोर येऊन बोल. समोर येऊन बोल आणि जे काय माझ्याकडनं कार्य तुला करून घ्यायचंय ते माझ्या समोर येऊन सांग आणि माझ्याकडनं करून घे, पण माझ्या शरीराचा डब्बा करू नकोस. ही फसवणूक नाही. त्याप्रमाणे आपण आपल्याला कधी फसवू नये. पुस्तकं वाचून तर अनेक लोकांचे संभ्रम निर्माण होतात. कोणाला निळे प्रकाश दिसतात, ज्योती दिसतात. बरं, तुम्ही सतत वाचून वाचून तुमच्या मेंदूवर आतमध्ये तो परिणाम झालेला असतो. कारण ज्या वेळेला या घटना घडतात त्यावेळेला तो विशिष्ट काळ ऋतू असतो आणि त्या काळात ऋतूमध्ये त्या घटना घडतात. त्याची तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी ही असते. डॉक्टर धनेश आपलं डॉक्टर उपळेकर मिलिटरीमध्ये होते, सर्जन होते मिलिटरीमध्ये. ते पहिले युरोपला लढायला गेले ज्या वेळेला जर्मनीतर्फे. त्यावेळेला रात्री बरेच त्यांनी शस्त्रक्रिया केल्या, गायले. पण सैनिकांच्या हे केलं त्यावेळेला बरेचसे सैनिकांना ते बाहेर काढायचे, जागेवर आणायचे, गोळ्या बिळ्या काढून सगळं. तो आठवण कोणाची करायचं पहिली? घरच्या लोकांची, की माझ्या घरातले काय म्हणतात, माझ्या नात्यातले काय म्हणतात.
डॉक्टर म्हणायची की आईला मी याच्यातनं बाहेर काढलं तर देवाचं नाव घेण्यापेक्षा हा संसारी लोकांचं काय आहे ते अडकतो. म्हणून त्यांना मजा वाटायची की काय आहे की माणूस शेवटी शेवटपर्यंत गेला तर तो देवाला आठवत नाही, त्यानं घरच्या ह्याच्यात जाऊन अडकतो, म्हणजे शेवटपर्यंत तो संसारात अडकतो. म्हणून ते सगळे झाल्यानंतर उभे होते बाहेर हा विचार करत. त्यावेळेला त्यांच्या कानावर ऋचा ऐकू आल्या. ऋचा ऐकू आल्या वेदातल्या, आणि त्या मूडमध्ये ते गेले. मूडमध्ये गेल्यावर वर्ण तांबूस प्रकाश आला आणि तो त्यांच्या डायरेक्ट अंगामध्ये शिरला. आणि वर्ण प्रत्यक्ष त्यांनी पाहिलं की ऋषी पांढरं वस्त्र परिधान करून पळीने पाणी देतात आणि ते पाणी त्या याच्यातनं हे ग्रहण करते. ही घटना दुसरे त्यांचे जोडीचे सर्जन होते त्यांनी पाहिली आणि ब्रिटिश सर्जन तो धावत आला. तो म्हणला तू बाबा साधं सुद्धा माणूस नाहीयेस, तू गॉड आहेस म्हणले, तू मेसेंजर आहेस गॉडचा, तू फार मोठं. म्हणून हातात हात घेतले तर त्यालाही ते जाणवलं की स्पर्श की हे चार. म्हणून सत्पुरुष हे पायाला हात लावून देत नाही किंवा नमस्कार करून देत नाही, कारण ते चार्ज असतात. ती ताकद आपण त्यांची तेवढी कपॅसिटी आपली पाहिजे ग्रहण करण्याची. त्याकरता ते आपण म्हणतो हे काय अति सोहळ्यावळ्यातले दिसते हात लावून देत, तसं नाहीये. ते चार्ज असतात म्हणून हात लावून देत नाहीत ते आपल्याला, नाहीतर ते अशुद्धच आहेत, त्यांना काय जाळायला कमी आहे. त्याप्रमाणे ते उभे राहिले. त्यांनी बघितलं आणि मागून त्यांनी बरेच अनुभव त्यांच्याबरोबर घेतले डॉक्टरांच्या. आणि त्यावेळेला पुढं हा कोण त्यांना आवाज यायचा की हे सोड माझ्याकडे ये, हे सोड माझ्याकडे. तर या अज्ञातशक्ती कोण बोलते म्हणून ते अज्ञातशक्तीशी बोलायचे. हे मी उदाहरण देतो. अज्ञातशक्तीशी बोलायचे की तू मला म्हणतोस पण मी कुठनं येऊ, तू कोण. ह्याच्यावर चर्चा झाल्यावर मग ते रजा घेऊन त्यावेळेला आले फलटणमध्ये. तेव्हा त्यांचे मित्र होते ते या मार्गातले होते, रानडे म्हणूनच. रानडेशिवाय पर्याय नाही, रानडे म्हणूनच चिच्चे होते. तर त्यावेळेला त्यांनी सांगितले की बाबा ही क्रिया फार वेगळी आहे तुझी, तू साधा सुद्धा ह्याच्यातला नाहीयेस. म्हणून हरनाथ बाबा म्हणून तिथं होते. त्यांचे शिष्य कृष्णदेवराय. त्यांची क्रिया होऊन मग पुढे हरनाथ बाबांची कृपा त्यांच्यावर झाली आणि कृष्णदेवराय त्यांना भेटले, कृष्णदेव तुझे सावळीचे. आणि मग पुढची प्रक्रिया सगळी झाली आणि ते गुरु त्यांना भेटले. त्यामुळे गुरु कोणाचे कोण भेटणार हे सुद्धा ठरलेलं आहे. नाहीतर केला गुरुपौर्णिमेला पाकिटात 100 रुपये टाकले, म्हणजे दिसायला नको देऊन टाकलं, संपलं. पुन्हा वर्षभर गुरुच्या आपला पत्ता नाही. ही गुरुपौर्णिमा नाही. गुरुला कशाची अपेक्षा नसते, पण गुरुला तुम्ही तुमचं मन द्या, मनाने गुरुला समर्पण व्हा. जसं मागे मी सांगितलं की नाव्याच्या हातात आपण आपली मान देतो, आपण सांगत नाही इथनं कट मार तिथनं कट मार, तो म्हणाला हा शहाणा का मी शहाणा. त्याप्रमाणे तुम्ही एकदा त्यांच्या हातात मुंडी दिली की ते बरोबर सगळं करत असतात. आपल्याला काही करायची गरज नाही, ते पोचवतात आपल्याला. वयात आलेल्या मुलाला सांगावं लागत नाही माझं लग्न करा म्हणून. आईबाप ओळखतात की नाही आता याचं बघायला पाहिजे, हा जास्त नखरे करायला लागला. त्याप्रमाणे बरोबर गुरु सुद्धा ओळखतात. आणि आता सध्या उलट आहे, उद्या अध्यात्मात शिरले की मी गुरु कधी होईन याच्याकडे लक्ष असतं. शिष्य हा राहतच नाही, सगळेच गुरु. मी गुरु गादीवर कधी जातोय, अरे पण ती गादी सोपी आहे. आम्ही अजून प्रणाम करताना आपल्या याच्यात सांगितलंय की पहिलं गुरुची आठवण करा, देवाच्या आधी गुरुला आठवण करा, गुरुच्या पावलाची तुम्ही पूजा करा. त्यावेळेला गुरु तुम्हाला टच करेल आणि तुमच्या आतली ज्योत प्रकाशित होईल. आमच्या गोरक्ष प्रातस्मरणामध्ये पहिलं हेच आहे. आणि मग तुम्ही पुढच्या मार्गाला जाल. त्यामुळे लोकांनी जागृतपणे गुरु बघावा. अच्छा.
गुरु एक लक्षात, गुरु असो नसो, तो शरीर रूपाने असो नसो, पण एकदा जर तुम्ही हातात दिला तर गुरु त्याला सोडत नाही. आणि नाथपंथामध्ये एकदा हात धरला तर नाथपंथाचा गुरु कुळण सोडत नाही. कुठंतरी येऊन तो धरतून भेटतोच, अजिबात सोडत नाही. डॉक्टरांचं बघितलं पण आता 800 वर्ष बरोबर होते. पुसे सावळींच्या याचं बघितलं पण 800 वर्ष बरोबर होते. त्याप्रमाणे एकदा हात धरला तर ते सोडत नाही. त्या आता काका हे जे पुस्तक आहे की मी पाहिलेले श्री शंकर महाराज, तुम्ही बरेच वेळा बोललाय की हे महाराजांच्यावर लिहिलेलं पहिलं पुस्तक आहे आणि त्याच्या मागची प्रेरणा ही पहिल्यांदा महाराजांचीच, मग ती डॉक्टर धनेश्वरांच्या मार्फत ज्ञानराजजींच्या पर्यंत पोचली. तर त्या पुस्तकामागचं म्हणजे काय रहस्य होतं की त्याच वेळेला ते लिहावं, हे कसं काय समोर आलं? शंकर महाराजांची समाधी ही 1947 साली झाली, बरोबर. महाराज जन्मले ते 1800ला. 1800ला महाराज जन्मले. कारण यात सुद्धा एक एक मी उलगडत जातो की महाराजांनी बराचसा काळ सोलापूर इकडे तिकडं शुभराय महाराजांच्या मठात सगळीकडे घालवला. एवढंच नाही तर त्या लोकांना त्यांनी बृद्धेश्वरला शिवाचं दर्शन सुद्धा दिलेलं आहे. या लोकांना शिवाचे आवाज सुद्धा ऐकवलेला आहे, गायन ऐकवलेलं आहे बृद्धेश्वरामध्ये. ती लोक मी प्रत्यक्ष अनुभवले माझा. त्याप्रमाणे त्या याला सुद्धा एक एक मर्यादा असते. ती मर्यादा झाली की एक एक येत जातात. त्याप्रमाणे महाराज सोलापूरमध्ये काळ घालवला. सोलापूरमध्ये काळ घालवल्यावर ते मेंदळवाड्यात आले. मेंदळवाड्यात बरेच वेळेला रावसाहेबांना म्हणायचे की राहू आता शर्ट जुना झालाय, हा आता मला बदलायला पाहिजे, कोट आता खलास झालाय, हा बदलायला पाहिजे, ही भाषा त्यांची असायची. आणि ऍक्च्युली महाराज हे 1930 सालीच समाधी घेणार होते. परंतु ज्या वेळेला डॉक्टरांनी हट्ट धरला की तुम्ही मला सांगितले की मी तुला पूर्णत्वाला नेईन आणि मग मी समाधी घेईन, तू आता कशी काय घेता, म्हणून महाराज त्यांना म्हणले की ठीक आहे, मी तुला शब्द दिलाय त्याप्रमाणे मी समाधीचं आता पुढे ढकलतो. 17 वर्षांनी मी समाधी घेईन, डॉक्टरांनी सांगितलं. आणि ज्या वेळेला डॉक्टरांची पूर्ण उपासना करून घेतली त्यावेळी डॉक्टर म्हणले की आता मी मात्र समाधी घेणार, आता माझा तो काळ बरोबर आलेला आहे. आणि त्यावेळेला समाधी घेतली त्यांनी. ही मंडळी सगळी बरोबर होती. 6 महिने जागा आधी दाखवली, सगळ्यांनी त्यानंतर खिचडी करून खायला घातली. त्यावेळेला जे 4-5 मंडळी आमच्या दालनसकट होती, मेंदळे, रावसाहेब, नंतर तुमचे बागोबा, हे सगळे तिथं होते, उपळेकर महाराज, ज्ञानाजी, सगळ्यांच्या तोंडावरनं हात फिरवला आणि म्हणले माझं वास्तव्य आहे, माझी हे आहे तुमच्या बरोबर. आणि मागून त्यांनी देह ठेवला. त्यानंतर बरेच वर्षांनी दर अष्टमीला यांची प्रवचनं व्हायची तिथं. महाराजांची समाधी घेतल्यावर, समाधी घेतल्यानंतर प्रवचनं व्हायची, बरेच व्हायचे. त्यानंतर बराच काळ मध्ये लोटल्यावर लोकांना माहीत नव्हतं शंकर महाराज कोण आणि शंकर महाराज व्यक्ती काय. यायचे मठावर बरेचसे लोक, पण त्याच्याबद्दल उहापोह काही नव्हता. किंवा आहे महाराज आहे, म्हणजे त्याच्यावर थोडीशी झाकळलं गेलं होतं. मग काही दिवसांनी अष्टमीला येथे जायचे, तेव्हा धनेश्वर येते तिथं जायचे, बसायचे. त्यावेळेला धनेश्वर एकदा आमच्या इकडं आले, कारण आपल्या इकडं काय मिळायचे ते बरेच वेळा आमची बहीण काय, आमचे भाऊ काय, आम्ही काय, बरेच वेळेला चहा करून द्यायचो, बसायचे, गप्पा मारायचे, आमच्या चेष्टा मस्करी करायचे आणि जायचे. बरेच वेळा कुटीमध्ये आमच्या बसायचे बिचारे. त्यावेळेला पत्र्याची कुटी होती आमची, घेऊन बसायची. दोघे नवरा काय वेळेला यायचे. त्यामुळे असायचं जायचं त्यावेळेला. परंतु त्याच्यानंतर एकदा आल्यानंतर ते म्हणले की बापू म्हणजे महाराजांबद्दल सत्य काय ते कळलं पाहिजे लोकांना, आणि हे काम महाराजांनी तुला दिले, तर हा महाराजांचा आदेश समज माझ्यातर्फे. हा माझा आदेश आणि हा महाराजांचा आदेश आहे हे समजून तूच पुस्तक हे लिहू शकतो. त्यामुळे आतापर्यंत एकही पुस्तक नाही, तर हे तू पुस्तक लिही आणि सुरुवात कर. महाराजांचा आशीर्वाद तुला आहे. ते झाल्यानंतर मग आमचे गोखले म्हणून जे लेखक आहेत, गोविंद गोखले, अरुण गोखले, जे अजून सुद्धा आपलं लिखाण करतात,
ते दोघं जण आले, येऊन बसले, त्यांच्याशी बोलणं झालं आणि मग दादांचं त्यांचं त्या टायमिंगप्रमाणे ते बसायचे आणि संबंध पुस्तक त्यांनी पूर्ण केलं त्याच्या. आणि मग खरे शंकर महाराज लोकांना कळले की मी पाहिलेले शंकर महाराज हे कसे आहेत. आणि तेव्हापासून लोकांना जास्त समाधीची ओढ लागली की हे कुठल्या अवस्थेतले आहेत ओढ लागली. आणि मग लोकांनी सुरुवात केली. आता बरीच पुस्तकं पुन्हा जोशी वहिनींनी आणि दादांनी एकत्र बसून पुस्तक लिहिलेलं आहे शंकर लीला. आता लोक मला बरेच वेळेला विचारतात की शंकर गीतेमध्ये कुठं ज्ञानजींचं नाव नाही, परंतु शंकर गीता कधी लिहिली गेली, कोणी लिहिली गेली, काय लिहिली गेली आणि प्रत्येक माणसाचे कॉन्टॅक्ट तिथे येतीलच असे नाही. सोलापूरचे कॉन्टॅक्ट इथं आमच्या इथं नाही. महाराज जपानला जायचे तिथले कॉन्टॅक्ट नाही. महाराज इंग्लंडला जाऊन आले, इंग्लंडच्या कलेक्टर इथं होता, त्याच्याबरोबर इंग्लंडला ते गेले, त्याला दीक्षा देऊन आले, तिथं पूर्ण करून आले त्याला तिथं त्या माणसाला. त्यामुळे महाराज कुठे पण काय काय सांगू शकतो. जर त्यावेळेला त्यांचा कॉन्टॅक्ट आला असत तर शंकर गीतेत आलं असतं प्रत्यक्ष. आणि त्यावेळेला मजा अशी होती की त्यावेळेला महाराजांचं वय 14, 15, 16 होतं आणि ही मंडळी सर्व वयाने मोठी होती. महाराजांचं म्हणजे ज्ञाननाथजींचं. त्यामुळं हा मोठे होते सगळे. त्यामुळे काय हा येणारा मुलगा आहे, सेवक आहे, उत्तम काम करतो, महाराजांचा त्याच्यावर जीव आहे, महाराज मुलगा मानतात, एवढंच होतं. त्यामुळे काही वेळेला लिखाण सुद्धा होत नाही त्याच्यावर. आता माझ्या इथं बरीच मुलं येतात पण सगळ्यांचीच नाव पुस्तकात येणार आहेत का? कारण त्या याच्यापुरते ती येऊन जातात. त्यामुळे महाराजांच्या अनेक भक्त आहेत, अनेक शिष्य आहेत, अनेक ठिकाणी महाराज आहेत, अनेक ठिकाणी कॉन्टॅक्ट आहेत. आता मागं मी त्या सिंधी माणसाचा अनुभव सांगितला रेल्वेचा की त्याला महाराजांनी वाचवलं, रेल्वेच्या ऍक्सिडेंट म्हणून उचलून ठेवला त्याला आणि तो रडत घेतला. अशी नाही काय. त्यामुळे कोणाला खोटं कोणाला खरं आपण म्हणू शकत नाही, पण त्याचे काही खुणा आहेत, त्या खुणा असतील तरच आम्ही ते मान्य करतो की महाराज आहेत. सर्वप्रथम आभार मानते, पण एक असं मला वाटतं की हा जो एक सुरेख सत्संग झालेला आहे त्याचा प्रत्येकालाच उपयोग होईल. मला तर निश्चित होईलच, पण एक खूप गोष्टी तुम्ही सोप्या करून सांगितल्यात आणि त्यामुळे सर्वांनाच खूप त्याचा लाभ घेता येईल असं मला वाटतं. आणि इथे जमलेल्या सगळ्यांचं, काकांचं, मुख्य म्हणजे आमच्या चॅनलचे आभार मानतो. हो, देऊळगाथाचे आभार, देऊळगाथाचे आभार मानतो. त्यामुळे आज सगळ्या प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, सगळं अगदी सोपं झालेलं आहे की लोक आम्हाला येऊन भेटतात की अहो ते देऊळगाथामध्ये आम्ही वाचलं, आम्हाला अतिशय उत्तम मार्ग कळला. कारण कोणतरी आम्ही बोलणार पण मार्ग दाखवणार कोणतरी पाहिजे ना. चालेल. त्यामुळे पोस्टमनचं कार्य तुम्ही उत्तम करताय. चालेल, धन्यवाद.